आणि कोबीचं सॅलड माझा मुलगा खूप उत्तम टॉस करतो. त्याला टॉसिंग शिकवलं मी सॅलडचं. सो एव्हरी संडे दर रविवारी मी आणि व्योम एक कुठलं तरी सॅलड बनवतो एकत्र. सो तो भाज्या कट करतो, तो सगळे सॅलड्स कट करतो, तो सगळे मिक्स करतो, त्यात ऑइल टाकतो, त्यात ड्रेसिंग्स टाकतो आणि मग टॉसिंग पण व्योम स्वतः करतो. सो आज पंकज आपल्याला मंचुरियन आणि कटलेट्स मध्ये मदत करेल आणि व्योम आपल्याला कोबीचं सॅलड टॉस करून दिलेला. होय वाव. चला थोडी मिरची घालणार आहोत, थोडी कोथिंबीर घालणार आहोत, मग आपण थोडी मटकीची उसळ घालणार आहोत त्याला एक वेगळा स्वाद येण्याकरता, फ्लेवर येण्याकरता. परत थोडासा कांदा घालणार आहोत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण मैदा घालणार आहोत त्या सगळ्याला एकरूप करण्याकरता. तर तो मैद्याची क्वांटिटी ही आपण व्योमी मैदा घ्या, टाका मैदा त्यात, थोडासा स्प्रिंकल केला असं टाका. हो ओके. सो याला कॉर्न स्टार्च असं म्हणतात, जे मला आज कळलेलं आहे, पण असं मी त्याला मैदाच समजायचो. पण कॉर्न स्टार्च टाकून आपण बाइंडिंग साठी त्याला एकरूप करण्यासाठी, एकजीव करण्यासाठी. आणि आता आपण ह्याला सगळ्याला मिक्स करणे का ना पंकज इसको, ह्याला सगळ्याला मिक्स करायला सुरुवात करणार. अच्छा, टेल मी अबाउट द पापा कधी किचन मध्ये काम करतात बाबा? आपण काय करतो नाही नाही ना, कधीच येत नाही ना किचन मध्ये, फर्स्ट टाइम आलेत ना. अच्छा, दर संडेला आपण काय करतो रे? आणि पापा स्विगी नाही करत. अरे आधी करायचो, पण आपण काय करायचो ते सांगा. जेव्हा बाबा असायचे तेव्हा आपण दर संडेला काय करायचो? टोफू सॅलड. तिकडे सांगा. वाव. आणि तुला कोणाच्या हातचं जेवण आवडतं, आई बाबा की पंकज? आणि आई काय बनवते? आईच्या हातची कुठली डिश आवडते? फिश. आणि व्हेज फिश बद्दल आपण नाही बोलू शकत. व्हेजिटेरियन मध्ये कालच आपण खाल्ली, रात्री काय खाल्लं आपण काल रात्री? बटाट्याची भाजी. वाव, ती आवडते तुला सगळ्यात जास्त? ऍक्च्युली त्यांची जी शाळा आहे ना, त्यामध्ये यू डोंट हॅव टू कॅरी अ टिफिन. त्यामध्ये तिकडेच जेवण. आणि काय होतं की दर महिन्यातनं एकदा जेवण हे प्रत्येक मुलाच्या घरातनं पाठवायचं असतं. सो बाहेरचं जेवण नाही. सो रोज कोणाना कोणाच्या तरी घरनं 30 मुलांचं जेवण येतं आणि ती मुलं स्वतःच्या प्लेट्समध्ये जेवण वाढून घेतात, जेवतात, मग स्वतःच्या प्लेट्स आणि वाट्या सगळं धुवून व्यवस्थित परत ठेवतात. सो त्यांना असं डबा टिफिन कॅरी करणं वगैरे असं नाही. आणि संपूर्ण आहार लागतो. पोळी, भाजी, भात, आमटी, एखादं सॅलड, हे ते वगैरे सगळं तुम्हाला द्यावं लागतं त्याच्यात. आपली तर वाईट परिस्थिती होती ना आपल्या काळात. नाही आपल्या काळात एकदम म्हणजे काही विचारू नको. मग कधी कधी जर का नाही घरनं डबा देता आला तर मग 10 रुपये दिले जायचे आणि आमचं कॅन्टीन होतं तिकडे. मग 10 रुपयाचा वडापाव समोसा. मला असं वाटतं बायको माझी सुगरण आहे. ती काही बनवलं तिने, साधी भाजी कुठलीही बनवली घरातली तर खूप चविष्ट बनते. तिला आवडत नाही जेवण बनवायला, म्हणजे इट्स नॉट अ चॉईस. सो त्यामुळे पण कधीतरी मूड आला किंवा कधीतरी वेळ आली आणि बनवायचं तर ती बनवते आणि ती बनवते फार उत्तम बनवते. कुठली साधी नॉर्मल भाजी सुद्धा. आईच्या हातचं काय आवडतं? आई दही दूध भात, जे लहानपणापासून खातोय. दही दूध भात ते अनदर लेवल हा, म्हणजे त्यात साय घालून थोडीशी ते मिक्स करून जे काय बनवते ते विलक्षण असतं. आणि त्याच्यामध्ये काही टाकतं मसाला, मीठ वगैरे काही? नाही, नॉर्मल मीठ हे ते वगैरे माया असते खूप सारी, पण त्या ती पलीकडे कुठल्याही स्टोअर मध्ये मिळणार नाही. Do you need my help? No. Can I help you please? No. I want to. No. Okay. Do you care? आता टॉस करून करा. सो ऍक्च्युली आज फक्त कोबीचं करायचं होतं म्हणून, पण नाहीतर ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा घरी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये फेटा चीज जातं, जे असं खूप ऑर्गॅनिक चीज असतं.
आणि टोफू जातं थोडंसं. पनीरचा जो जास्त हेल्दी भाऊ आहे तो टोफू. सो टोफू जातं आणि बरेच ड्रेसिंग्स पण आहेत, ते ड्रेसिंग्स पण जातात. पण आज आपल्याला फक्त कोबी कोबी करायचं होतं त्यामुळे आणि एवढंच अजून केलं. एक गोष्ट होती ती म्हणजे गॅस न वापरता काहीतरी करायचं होतं, तो सलाड. ही एक गोष्ट झालेली आहे. झालेली आहे. सो तसं तू जिंकलेला आहेस पूर्ण आणि तू डन केलेला आहेस. थँक्यू सो धन्यवाद मच. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद करा. धन्यवाद. Yay.